सर, बोल ना संजना. मला चॅट जीपीटीवर काही प्रोफेशनल इमेज क्रिएट करून हव्यात. तर त्यासाठी काही सिक्रेट कोड्स किंवा चीट कोड्स आहेत का, त्याचा वापर करून आपण छान पद्धतीने प्रोफेशनल इमेज तयार करू? हो, आहेत ना. काही आपण जर प्रॉम्प्ट मध्ये काही सिक्रेट कोड्स किंवा चीट कोडचा जर उपयोग केला तर आपल्याला मिळणारे जे आउटपुट आहे ते प्रोफेशनल दर्जाचं आपण त्याच्याकडून मिळवू शकतो. तुला चॅट जीपीटी मध्ये इमेज तयार करायचं हो आणि त्यासाठी काही सिक्रेट कोड्स हवे आहेत, ते तुला जाणून घ्यायचे कोणते हो, आहेत ते. हो सर. तुम्हालाही जाणून घ्यायचे असे कोणते सिक्रेट कोड्स आहे की ज्यांचा वापर जर आपण केला तर एक छान पद्धतीने इमेज चॅट जीपीटी कडून तयार करून घेऊ शकतो. तर द्या लक्ष स्क्रीनवर. हे पहा संजना, तुम्हाला विचारलं होतंस की चॅट जीपीटी मध्ये असे काही सिक्रेट कोड्स किंवा चीट कोड्स आहेत का की ज्याच्या मदतीने आपण प्रॉम्प्ट मध्ये त्याचा वापर केला तर आपली प्रोफेशनल इमेज तयार होईल. परंतु त्याची ऑथेंटिक माहिती अशी आहे की अशा प्रकारचे ऑफिशियली ओपन एआयने म्हणजे चॅट जीपीटीने कुठलेही सिक्रेट कोड्स किंवा हिडन चीट कोड्स डिक्लेअर केलेले नाहीयेत. पण आपण प्रॉम्प्ट मध्ये जर काही कीवर्ड्स वापरले चांगल्या पद्धतीने तर आपल्याला आउटपुट प्रोफेशनल लेवलचं मिळू शकतं. आपली इमेज क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. तर ते कोणते कोणते आहेत त्यासाठी काही क्वालिटी कोड्स आहेत. अल्ट्रा रिअलिस्टिक, त्यानंतर हायपर रिअलिस्टिक असे कोड्स तुम्ही वापरू शकता. कॅमेरा कोड्स आहेत, काही काही लेन्स कोड आहेत. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कंपोजिशन कोड्स आहेत, कलर कोड्स आहेत. हे सर्व कोड्स म्हणण्यापेक्षा हे सगळे सिक्रेट कीवर्ड्स आहेत की ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या प्रॉम्प्टमध्ये वापर जर केला तर तुम्हाला मिळणारं जे आउटपुट आहे ते नक्कीच प्रोफेशनल पद्धतीचं असेल. मग साधारणपणे आपण कुठलाही प्रॉम्प्ट तयार करायचा असेल तर कुठल्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं, तर त्यासाठी हा एक तुम्हाला सुंदर आउटपुट मिळावं त्यासाठी एक फॉर्म्युला देतो. तुम्हाला कुठल्या विषयावरती पोस्टर बनवायचं आहे किंवा इमेज तयार करायचा, त्याचा सब्जेक्ट, त्याचं एन्व्हायरमेंट कसं पाहिजे, त्याची स्टाईल कशी पाहिजे, त्याचं लाइटनिंग कसं पाहिजे, त्याचा कॅमेरा अँगल कसा हवा आहे, कंपोजिशन कसं पाहिजे, कलर कोड कसा पाहिजे, क्वालिटी कशी पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये इथं जे आपण हे सिक्रेट कीवर्ड्स बघितले आहेत याचा जर तुम्ही वापर केला तर तुमची इमेज नक्कीच चांगल्या पद्धतीने तयार होईल. आपण एक एक्झाम्पल पाहून एक पाहूया. एक मला प्रीमियम क्वालिटीचं ऍडव्हर्टायझिंग पोस्टर बनवायचं आहे मल्टीटेक कॉम्प्युटरचं. तर त्यासाठी आपण चॅट जीपीटी मध्ये कसा प्रॉम्प्ट देऊ शकतो त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. उदाहरणार्थ या ठिकाणी chatgpt.com असं लिहा. या ठिकाणी तुम्हाला हवा असणारा प्रॉम्प्ट अशा पद्धतीने टाईप करा की ज्या प्रॉम्प्ट मध्ये या सगळ्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्याचा आपण हे पहा इथे 8K शार्प फोकस, त्याच्यानंतर मला कलर कोड कसा पाहिजे तो त्या ठिकाणी त्याला सांगितला आहे. त्याच्यात वर्ड्स कसे वापरले पाहिजेत, त्याची क्वालिटी कशी असली पाहिजे, सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचा लेन्सचा देखील उल्लेख केलेला आहे, कशा पद्धतीनं असलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा प्रॉम्प्ट तयार करा. हे पहा, हा जो प्रॉम्प्ट दिला होता ह्या प्रॉम्प्ट प्रमाणे आपल्याला या ठिकाणी इमेज तयार करून मिळालेली आहे. ही अशा पद्धतीची इमेज आपल्याला या ठिकाणी तयार करून मिळालेली आहे. खूप छान पद्धतीने त्यांनी इमेज करून दिलेली आहे, पोस्टर तयार करून दिलेले आहे. अशा पद्धतीच्या इमेजेस तुम्हाला व्यवस्थित जर प्रॉम्प्ट दिला तर प्रोफेशनल लेवलच्या मिळू शकतात. त्यासाठी लागणारे जे काही सिक्रेट कीवर्ड्स आहेत ते तुम्हाला मी कमेंट्समध्ये देतो. त्याप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करून एक सुंदर अशी इमेज तुमच्या पद्धतीने तुमच्या जरुरीप्रमाणे तुम्हाला जी हवी ती तयार करा.